नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्त्यानं आलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। तर ही यादी कोठे पाहायची या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। हेल्पलाईन नंबर दिवसभरामध्ये व्यस्त आहे, मग माहिती कोठे घ्यायची या संदर्भात देखील आपण प्रॉपर माहिती देणार आहोत। ज्यांनी ई-केवायसी केली नाही आहे त्यांची नावं आलेत की नाही या संदर्भात देखील माहिती देणार आहोत। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची येणारा हप्ता कधी येणार या संदर्भात देखील आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती देणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली होती अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ मिळाले नाही आहे। तर नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ न आलेल्या केवायसी केलेल्या म्हणजेच केवायसी चुकलेल्या लाडक्या बहिणींची यादी आलेली आहे। तर ही यादी तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलवरती किंवा त्यांच्याकडे ही यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। संबंधित विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील ज्या अनेक अंगणवाडी सेविका ताई आहेत यांच्याकडे ह्या याद्या सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना तसं ट्रेनिंग देखील कागदपत्र पडताळणी संदर्भात देण्यात आलेलं आहे। जर तुमचं नाव पाहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडे त्वरित संपर्क साधून त्यांना फॉर्म भरून आवश्यक ते कागदपत्र देऊन जेणेकरून तुमचं कागदपत्र पडताळणी होऊन लवकरात लवकर लाभ येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत। तर हा झाला महत्त्वाचा प्रश्न। त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी लक्षात घ्या हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे। हा नंबर अगदी ज्या दिवसापासून सुरू करण्यात आलेला आहे त्या दिवसापासून सदरची लाईन व्यस्त आहे अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळत आहे। वारंवार लाडक्या बहिणी या ठिकाणी फोन लावत आहेत, त्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी देखील कोणत्याच वेळी कॉन्टॅक्ट होत नाही आहे, कारण का लाडक्या बहिणींची संख्या कोटींमध्ये असल्यामुळे सर्वच लाडक्या बहिणी दिवसाचे सगळेच तास आहेत ते या ठिकाणी संपर्क साधत असतात। त्यामुळे आपण सांगू इच्छितो की तुम्हाला जर काही या संदर्भात शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। प्रत्येक कमेंटला आमच्यामार्फत तुम्हाला उत्तर मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे याचबरोबर जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा, अनेक मेसेज, अनेक खुशखबरी येत आहेत, पण लक्षात घ्या जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR आपण सांगतच आहोत। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राचं GRचं अधिकृत संकेतस्थळ आहे तर या ठिकाणी कोणत्याही वेळी प्रसिद्ध होईल। आणि साधारणतः एक गोष्ट लक्षात येते की शासन निवडणुकांच्या पूर्वी 5 तारखेला निवडणुका आहेत त्याच्यापूर्वी हप्ते वितरण करू इच्छित आहे, पण लक्षात घ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ न आलेल्या अशा लाडक्या बहिणींची संख्या जास्त असल्यामुळे कदाचित हप्ते वितरण पुढे जाऊ शकतं। या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सर्वप्रथम कागदपत्र पडताळणीतून प्रोसेसमधून पुढे जायचं आहे। ज्या पात्र ठरतील त्यांना मात्र पुढील लाभ आहे तो कंटिन्यू मिळणार आहे आणि शासनाने ही देखील ग्वाही दिलेली आहे की नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ नक्की मिळणार आहे। तर आता अजून एक प्रश्न होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींची नावं अजून आलेली नाही आहेत या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। त्याने देखील जवळच्या अंगणवाडी सेविका ताईंकडे जी यादी आहे त्याच्यामध्ये आपलं नाव आले आहे का ते तुम्हाला चेक करायचं। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे। ई-केवायसीची प्रोसेस पुन्हा सुरू होणार नाही। स्थानिक अंगणवाडी सेविकांमार्फत ही कागदपत्र पडताळणी पूर्ण केली जाणार आहे। हप्ते वितरणाची घोषणा त्याचबरोबर हप्ते वितरण अजून सुरू झाले नाही आहे या संदर्भात प्रॉपर माहिती आपण देतच आहोत। तर अशा प्रकारे तुमच्या जर काही इतर शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। प्रत्येक कमेंटला आमच्यामार्फत तुम्हाला उत्तर मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये रहा।